नमस्कार. आजच मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत. तुम्ही इथे पाहू शकता भरपूर असे लेयर्स असलेले आणि रंगीबेरंगी चिरोटेची रेसिपी तयार करणार आहोत. अगदी खुसखुशीत अशी तयार होते. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे चिरोटे बनवण्यासाठी अगदी कमी साहित्यात आपले तयार होतात आणि अगदी खुसखुशीत. तर यासाठी आपण सर्वप्रथम इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे. मैदा हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. येथे तुम्ही कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं मेजरमेंट घेऊ शकता. आता सोबतच आपण पाव वाटी यामध्ये बारीक असा रवा घातलेला आहे. चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव अप्रतिम अशी तयार लागते. बघा, या आता मोहन टाकण्यासाठी 4 ते 5 चमचे आपण तूप घेतलेलं आहे. हे आता कडकडीत आपण गरम होतंय तोपर्यंत आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. आता कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये घालायचं आणि एकदा छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कारण तूप गरम आहे, हाताला चटका लागण्याची शक्यता आहे. यामुळे सुरुवातीला आपण चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हाताने व्यवस्थित तूप हे पूर्ण मैद्याला आणि रव्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्या कणाकणाला आपल्याला हे मोहन जे टाकलेलं आहे ते छान असं लागलं गेलं पाहिजे. आणि आपलं मोहन परफेक्ट आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर ज्यावेळेस आपण सर्व पीठ चोळून घेतो आणि एकदा पीठ हातामध्ये घ्यायचं, दाबून असं मूठ बांधायची. जर मूठ छान अशी बांधली गेली तर आपलं तुपाचं मोहन हे परफेक्ट आहे असं समजायचं. जर तुमची मूठ व्यवस्थित नाही बांधली गेली तर मग त्यावेळेस थोडंसं 1-2 चमचे तूप तुम्ही इथे गरम करून परत यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं सॉफ्ट असं आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे कणिक छान अशी भिजवून घ्यायची आहे. खूप सैलसर अशी भिजवायची नाही, मीडियम अशी घट्टसरच कणिक आपल्याला भिजवायची आहे. येथे पाहू शकता आपली कणिक ही छान भिजली गेलेली आहे. आता ही एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण झाकून रेस्टला ठेवायची आहे. आता 10 ते 15 मिनिटं आपले होत आहे तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊया. तर इथे साठा करण्यासाठी 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि 4 ते 5 चमचे आपण इथे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करायचं. 1-2 मिनिटं आपण छान फेटलं की तूप छान असं मेल्ट होतंय. बघा, एकदम मस्त असा आपला हा साठा देखील तयार आहे. आपले 15 मिनिटं झालेले आहेत. तर 15 मिनिटानंतर आपण पीठ एकदा छान परत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि येथे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये, म्हणजे छोटे किंवा मोठ्या साईजचे गोळे हवे त्या आकारात तुम्ही इथे गोळे तयार करून घ्यायचे आहे. किती लेयर्सचे बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही इथे तयार करायचे गोळे. तर इथे मी 5-6 गोळे तयार करून घेतलेले आहे. आता मी इथे रंग वापरून करणार आहे. तुम्हाला आवडत असल्यास टाका किंवा नाही टाकलं तरी चालू शकतं. तुम्ही प्लेन देखील करू शकता इथे. तर इथे मी आता सुरुवातीला स्ट्रॉबेरी कलर घेतलेला आहे, नंतर येल्लो फूड कलर घेतलेला आहे आपण आणि एक ऑरेंज कलर घेतलेला आहे. असे 3 कलर आपण यामध्ये वापर करणार आहोत. तर सुरुवातीला आपण कलर टाकून छान असे गोळे तयार करून घेतले आणि आता आपल्याला त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. तर अगदी पातळ असे आपल्याला पोळे तयार करून घ्यायची आहे. इथे आपल्या पोळ्या ह्या तयार होत आहे. बघा, इथे सर्व प्रकारच्या पोळ्या आपण तयार करून घेतल्या रंगाच्या, एक ऑरेंज, येल्लो आणि व्हाईट कलरची. तर आता याला आपलं जी एक सुरुवातीची पोळी आहे त्या पोळीला आपल्याला साठा छान असा लावून घ्यायचा. सर्व बाजूने चांगला लावायचा व्यवस्थित. म्हणजे आपले साठा लावल्यामुळे आपले चिरोट्यांना पदर छान सुटतात, म्हणजे लेयर्स मस्त येतात असे. आता एकावर एक ठेवून आपल्याला ही पोळी लावायची आणि त्यावर साठा लावायचा, परत दुसरी लेयर्स ठेवायची, परत साठा लावायचा. या पद्धतीने तुम्ही जेवढ्या बी पोळ्या केलेल्या असतील तेवढ्या पोळ्यांना तुम्ही साठा लावून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला ही पोळी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि परत व्यवस्थित एकदा साठा लावून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता आपण या पद्धतीने सर्व पोळ्यांचं लेयर्स आपण हे लावून घेतलेले आहे आणि प्रत्येक याच्यावर साठा लावून घेतलेला आहे. तर सर्वात शेवटी मी आता एक गुलाबी कलरची पोळी लाटून घेत आहे. त्यावर आता येल्लो कलरची ठेवणार आहे. म्हणजे ते कलर कॉम्बिनेशन एकदम छान असं तयार होतंय. तर इथे आपल्या सर्व पोळ्यांना आपण साठा लावून तयार झालेला आहे. आता ही पोळी किनारीपासून फोल्ड करत चालायची आहे. अगदी खूप घट्टसर पण नाही आणि खूप सैलसर पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. आणि एकदा थोडंसं हाताने अलगद हाताने आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे. तर इथे आपले
पोळी छान अशी रोल तयार करून घेतलेला आहे आणि आता हे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये, तुम्हाला लहान किंवा मोठ्या साईजचे चिरोटे हवे त्या आकारात तुम्ही ते याचे काप तयार करून घ्यायचे आहे चाकूच्या साहाय्याने. इथे पाहू शकता आपले लेयर्स किती छान आणि मस्त असे दिसत आहे. आता हे लेयर्स जे आहेत ते आडव्या साईड आहेत, त्याच पद्धतीने थोडंसं दाब द्यायचं आहे, म्हणजे आपण ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडंसं दाबून घ्यायचं नॉर्मल. आता इथे एक 2 ते 3 प्रकारे आपण म्हणजे 2-3 लाटणं फिरवायचे आणि आपले चिरोटे तयार आहे. खूप जास्त प्रेस करायचं नाही आहे इथे, अगदी अलगद हाताने आपल्याला हे चिरोटे लाटून घ्यायचे आहे. जे त्याचे कडा अशा किनारी आपण जेव्हा तेलात टाकतो त्यावेळेस अशा मस्त अशा उमलून तयार होतात, म्हणजे अशा खुलून येतात. तर ते गॅसवर कढई ठेवून आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. तर इथे तेलाचं टेम्परेचर हे खूप जास्त गरम नसावं. सुरुवातीला आपल्याला मीडियम गॅसवरच आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता तेलाचं टेम्परेचर खूप कमी आहे आणि हे थोडंसं सुरुवातीला टाकल्यानंतर आपण लगेच चमचा किंवा काही याने हलवायचं नाही आहे. त्याला थोडंसं वरती आले तेलामध्ये की नंतर वरतून त्यावर तेल स्प्रेड करत चालायचं आहे, की जेणेकरून त्याच्या पाकळ्या ह्या छान अशा क्रिस्पी आणि खुलून येतील. आणि हे मंद गॅसवरच आपल्याला हे तळायचे आहे, हाय फ्लेमवर तळायचे नाही. जर हाय फ्लेमवर तुम्ही हे चिरोटे तळाल ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जाणार नाही व ते लवकरच मऊ पडतील. हे कमी गॅसवर तळल्यामुळे अगदी क्रिस्पी आणि आतपर्यंत छान असे तळले जातात व खुसखुशीत होतात. आता हे गरम असतानाच यावर थोडीशी पिठी साखर आपण गाळणीच्या साहाय्याने भुरभुरून घेतलेली आहे. यामुळे हे चवीलाही छान असे होतात. बघा, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.